हे हे काय आहे? काय काय झालंय का? आज सकाळी भांजानी मला लग्नासाठी कॉंग्रॅच्युलेट केलं. मग चांगलंय की. पाना गँग माझ्या ऑफिस मध्ये आली आणि मला कॉंग्रॅच्युलेट केलं. अरे दिलवाले आहेत यार माझे यार. जे यार आहेत ना दिलवाले, त्यांनी भर रस्त्यात माझी गाडी थांबवली आणि नाचतायत गाडी भोवती, कॉंग्रॅच्युलेशन्स जीजू, कॉंग्रॅच्युलेशन्स जीजू म्हणून. असं म्हणाले? तुला कळतच नाही असं दाखवू नकोस, तुला माहिती. मला का माहित असायला पाहिजे? कारण तूच सांगतेस त्यांना हे सगळं करायला. अरे त्यांना वाटतं म्हणून ते बोलत असतील. मला माहितीये तू का सांगतेस. का काय आहे, तुला ही भीती आहे की मी लग्नाला होकार देईन, ही भीती आहे म्हणून तू सांगतेस हे सगळं करायला. तू दे होकार. काय? हा मला तेच हवंय, तू होकार द्यावा. मग तू अजून मंगळसूत्र का घातलंयस? कारण मी अजून तुला नवरा समजते. ए अरे परत माझं प्रेम आहे तुझ्यावर. परत तेच झालं सुरू तुझं? अजून काही सुरूच झालं नाहीये. म्हणजे काही नाही. तू लग्नाला दे होकार बिनधास्त. शिवा बघ, हा मी खरंच देईन होकार. हो दे ना. तुला माहित नाही मी काय करू शकतो, मुद्दामून करतेस नाही. नाही मला माहिती तू काय करू शकतो म्हणूनच सांगते तुला. बघ हो हा जा, मी आता होकार देणारच. अरे बघते ना. नाही आता तुझं हे सगळं बंद कर, मी बघतो माझं. तू मुद्दामून करतेस कारण बघते ना मी माझं. तू नाटकं करतेस सारखी सतत नाटकं करते नको बोलू. अरे करतेस ना. अरे तुम्ही परत भांडायला लागलात. पण तुम्ही एकतर ती जे काही सांगेल ते वागणं बंद करा, कळलं का? जीजू अहो जीजू, शिवाने जे सांगितलंय त्यानुसार आम्ही नाही वागते. आम्ही आपलं भंकच केली. सॉरी. ए सॉरी काय बोलताय? तुम्हाला वाटतं तसं तुम्ही बोललात की नाही त्याला मग? आणि तुला लग्न करायचंय ना, तू कर ना. आणि तसंही तू सांगितलंस ना मला की माझं तुझ्यावर प्रेम नाही, मग कर. बघा शिवा, तुला माहित नाही मी काय करीन. अरे मला माहितीये म्हणून सांगते, तू कर बिंदास कर. ठीक आहे, मी दाखवतोस तुला. अरे हे सरक. बघतेच आहे रे. नाही बघ तू जा. अरे शिवा तो जातोय तर मग कशाला त्याला ओपन अरे चॅलेंज मग करतेस? काय आलं? अगं मग काय झालं म्हणजे त्याचा इगो दुखवला आणि त्याने खरंच लग्नाला होकार दिला तर? हा अरे तो काही करणार नाही रे, त्याच्यात दमच नाही एवढा. ए इकडे काय बोललीस तू? काय बोलली? दम नाही माझ्यात. हा मग नाहीये दम. दम हे तुला माहित नाही मी काय करू शकतो. हा अरे मला बघायचंच आहे तू काय करतोस. कर बिंदास कर. तुला दाखवतोस मी. अरे मला बघायचंच आहे तू काय करतोस. तू कर ना बिंदास. चल जा, अरे कर जा, रे, कर. दाखवतो तुला. शिवाने तर स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. अगं तो केला. हे बघ तू काय बरोबर करत नाही. ए तू गप रे. आपल्या शिवाचं काहीच चुकलं अरे. नाही. आशूला पण कळू दे ना, आपली शिवा काय चीज येते. ए काय बरे बोलते. देऊ काय तो जीजू माहितीये ना कसा वागतोय. बोर्ड मीटिंग मध्ये पण तो तसाच वागत होता आणि त्याने जर होकार दिला लग्नाला तर काय करणार आहेस? अरे वो जानती है रे उसके बारे में सब. आणि ती करेल ना हँडल. तिला माहिती तिची कुठं आणि कशी नस दाबायची ते. तुम्ही नका लोड घेऊ. किती असते ना? येड्या, जर त्याची सटकली आणि त्याने असं ठरवलंच की आता लग्न करायचंच, काय करणार आहे आपण? शिवा तू आमचं ऐकून घे. असं काही करू नकोस, त्याला तू अरे चिकवू नको. आपली शिवा आहे ना हुशार आहे हुशार. तिला कळतो की आशूच्या मनात किती राग असला ना तरी त्याच्या मनात तीच आहे. बरं झालं तुमचं. ऐका ना, तुम्ही इथे गोंधळ घालू नका. आपण जरा गप्प बसूया. आपण घरी जाऊन बोलूया का? तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. ए सायलेन्सर चल तू. तुम्ही जा. चल जा रे, मी आले. तुला लय चल माहिती रे, आहे. चल तू जातात चल. चल. हॅलो हॅलो, बोल ग, काय झालं? जे व्हायला हवं होतं ते झालंय. म्हणजे आग लागली? वणवा पेटलाय.
मला असं वाटतंय की आता या दोघांच्या आठवणी, दोघांमधलं नातं सगळं ह्या वणव्यात राख होऊन जाणार आहे. आशू नेहासोबत लग्न करायला एका पायावर तयार होईल बघा. फक्त तुम्ही आता जरा जोर लावा फक्त. आता असा जोर लावते ना की आशू थेट लग्नाच्या बोगल्यावर उभा राहिलेला दिसेल. चला तयारीला लागते. आणि हा, थँक्यू. थँक्यू काय हो मॅडम, हे ना फसवे आहेत 2 शब्द. हे फक्त खोटं समाधान देतात समोरच्याला. मला नाही आवडत हो. मिळणार मिळणार, तुला तुझे पैसे मिळणार. किटू डाली, दिव्याने पैसे मागितले ना हो. आणि तू चिडली नाहीस? आहा, कारण तिने जी मला आनंदाची बातमी दिली आहे ना, तिने चिडण्याचा ऑप्शनच ठेवला नाहीये माझ्याकडे. ओ म्हणजे आशू आणि शिवा कायमचे वेगळे होणार. त्यांच्यात खूप मोठं भांडण झालंय सुहास. आणि त्या भांडणामध्ये शिवा आशूला म्हणालीये की तू होकार देऊन टाक, आणि आशू सुद्धा तिला म्हणालाय की मला पण तेच हवंय. म्हणजे थोडक्यात काय, आपल्या वाटेतला अडथळा दूर. तेच तर. आता ना आपल्याला घरात फक्त एक काडी पेटवायची गरज आहे, म्हणजे ना असा भडका उडेल. आणि काड्या टाकण्यात आपल्यापेक्षा एक्सपर्ट कोण आहे? कोण आहे? शिवा, मी तुझं ऐकून आशूला हो म्हणायची एवढी मोठी रिस्क घेतली होती. आता ना मला भीती वाटायला लागली. अगं कसली भीती वाटते? कसली भीती काय? आपण काय प्लॅनिंग केलं होतं आणि काय झालं? काय झालं? तू ना प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं सोडून अजून वाढवून ठेवलायस. कळतंय का तुला? तुमच्या दोघांचं भांडण झालं, ह्यात आशूला मागचं काय आठवणं सोड. त्याला ना नाकारायला संधी मिळाली आहे, आणि आता त्याने लग्नाला होकार दिला तर? तेच तर पाहिजे मला. तो लग्नाला होकार देईल हेच पाहिजे मला. मी होकार देणं हे प्लॅन मध्ये होतं. आशूने जर होकार दिला ना तर आमचं लग्न होईल. हे लग्न आता कसं थांबेल हे तर काय माझ्या हातात नाही, हे सगळं नियतीच्या हातात आहे. पण त्याने होकार देणं गरजेचं आहे. त्याने जर होकार दिला ना तर त्याला कळेल की त्याचं माझ्यावर प्रेम आहे. का इतकं कॉम्प्लिकेटेड करायचंय? पण सरळ गोष्टी कळतात का आशूला? आणि तुला माहितीये का, त्याच्यासाठी मी इतक्या परीक्षा दिल्यात. थोडं त्याला देऊ दे ना. आणि दरवेळेस अग्निपरीक्षा ही बायकोनेच द्यायची असं का? हा कलियुगातला नवीन अध्याय ना शिवाच आशूला शिकवणार, बघ तू. पण शिवाय ह्या सगळ्यात असं नको व्हायला की मला पश्चाताप होईल की मी तुझ्यासोबत हे काय केलं. असं काहीही होणार नाही. मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे, आणि आपण ठरवलंय ना तसंच घडतं. त्यामुळे तू नको काळजी करू. ठीक आहे, आता सगळं तुझ्या भरोशावर तर आहे. आणि शिवा कोणाचा भरोसा तोडत नाही. म्हणजे 10 तास काम करून 5 दिवस काम करायचं आणि 2 दिवसाची सुट्टी घ्यायची. शिवा पण काय आहे ना, प्रोडक्शन असं चालत नाही. आपण चालवूया ना. आपण करू 10 तास काम आणि 2 दिवसाची सुट्टी देऊ. शिवा बरोबर म्हणते. आम्ही 10 तास काम करायला तयार आहोत, पण आमची सुट्टी कॅन्सल करू नका. हो साहेब, आम्हा सगळ्या कामगारांना या सुट्टीची खूप गरज आहे. तू लग्नाला दे होकार, बिनधास्त. हाय हाय. आशू, हा हे घे कॉफी घे. अगं तुम्ही तुमच्यासाठी आणले ना? अरे नाही घे ना, कॉफीचं काय घेऊन बसलाय त्याने. तुझी ताई तुझ्यासाठी जीव पण देईल. आणि आज तू ऑफिसला नाही गेलास? नाही, मी गेलो होतो ऍक्च्युली, पण काम खूप कमी होतं म्हणून परत आलो लगेच. आशू, घे ना कॉफी. काय झालं, डिस्टर्ब आहेस का? किट्टू डार्लिंग, दिसतंय ना तो डिस्टर्ब आहे, मग परत विचारतेस कशाला? आशू, तू अजूनही त्या बोर्ड मीटिंगच्याच विचारात आहेस का? किट्टू डार्लिंग, नको ना तो विषय. हे बघ, मान्य आहे जे काही झालंय ते खूप चुकीचं झालंय, पण परत त्याची आठवण करून देऊन त्याला त्रास होईल असं कशाला उगाच काही. सुहास, पण तू जे सांगितलंयस ना त्याने फक्त याचीच इमेज खराब झाली आहे, आणि ती शिवा बनली आहे सगळ्यांसमोर हिरो. अरे पण ठीक आहे ना, आता जाऊ दे. नाही, एक मिनिट. जीजू काय झालं मला सांग. अरे काही नाही, सहजच मी आपलं. नाही, मला कळायला हवं प्लीज. हे बघ आशू, तू जे प्रेझेंटेशन दिलंस ना त्याला शिवानी कॉन्ट्राडिक्ट केलं, आणि आता झालं असं आहे
की कामगारांना वाटतंय की त्यांच्या मागण्या ज्या काही पूर्ण झाल्यात त्या फक्त शिवामुळे झाल्यात. म्हणजे बघ ना, तू दिवस रात्र त्यांचा विचार करतोस, पण कामगार आता तुझीच चेष्टा करतायत की कशी शिवा तुझ्यापेक्षा हुशार निघाली. नाही, मला ना आता तिचा खूप राग येतो. म्हणजे एखाद्याने किती मुद्दाम वागायचं ना. म्हणजे एकीकडे म्हणायचं माझं प्रेम आहे आशूवर, मी आशूसाठी काहीही करू शकते, आणि दुसरीकडे आशूलाच कमी दाखवायचा प्रयत्न करते. मला ना कळत नाहीये, आपल्या माणसांसोबत असं कसं कोणी वागू शकतं रे. प्रेमपणे म्हणायचं आणि दाखवायचं की मी किती वरचढ आहे. मला कळत नाहीये सुहास, आपल्या माणसांसोबत असं कोण कसं वागू शकतं रे. उलट आपल्या माणसांना कसं सांभाळून घेतलं पाहिजे, व्यवस्थित हँडल केला पाहिजेत ना गोष्टी. पण ही अशा पद्धतीने वागून स्वतःचं महत्व वाढवण्याचा प्रयत्न करते. किट्टू डार्लिंग, अगं जाऊ दे, पास करतो विषय आता, सोड. नाही असं नाही सोडता येणार. हा विषय असा नाही सोडता येणार. आई, शिवाच्या वागण्याने आशू खूप हैराण झाल्या. कल्पना होतीच मला, कशाला तिला बोलवायचं मीटिंगला हेच कळत नाही. तुम्ही दोघी जणी ना फक्त एका बाजूने विचार करताय. अरे त्या निर्णयामुळे कामगार किती खुश झाले माहितीये तुम्हाला, आणि तो निर्णय घेतला केवळ शिवामुळे. नका ना त्या मुलीचं नाव घेऊ सारखं घरात. अरे पण सीता, अरे तुम्ही दोघी मी नाही बोलावला. नाही, थांबा, मी बोलवलंय. हो, अगं आशूनीच कॉल करून बोलवलं आम्हाला दोघींना. आशू, काय झालं? मला तुमच्याशी सगळ्यांशीच जरा महत्वाचं बोलायचंय. काका ये ना. आशू काय झालं? भाऊ, सुजाता मावशीने नेहाच्या लग्नाचं प्रपोजल दिलं होतं सीताईला, आणि नेहानी त्याच्यासाठी होकार पण दिला होता. हो, पण तू अजून तुझं मत कुठे सांगितलंयस? हो, मी खूप विचार केला यावर, आणि वेळ घेऊन मी या निर्णयावर आलोय. आशू, तू जो काही निर्णय घेशील तो विचार करूनच घेशील, आणि तो योग्य असेल. मला पण खात्री आहे. आशू, तू काय निर्णय घेतलायस? शिवानी, कळत कसं नाही ग तुला? काय चाललंय तुझं हे सगळं? त्या दिवशी मीटिंग मध्ये गेली, तिथे असं वागून आलीस, आता त्या आशूला जाऊन काहीतरी बोलून आलीस. का तुला अशी दुर्बुद्धी सुचते ग? अगं वंदे, पण तिचं काय म्हणणं आहे ते तर ऐकून घे. हाय, तुम्ही ना अजिबात मध्ये बोलू नका. तुमच्या या अशा वागण्यामुळे ही डोक्यावर बसली आहे. काय होणार आहे हिचं मला कळत नाही. आई जरा तू शांत होते का? तू काही बोलू नकोस. हे सगळं बोलतायत ते खरं झालं तर? असं काही होणार नाही. अगं कसं खरं होणार नाहीये? का आशूने या लग्नाला होकार दिला तर? तुझं आणि त्याचं नातं त्याने संपवलं तर? नाही होणार असं काही. हे बघ आशू, तू जो निर्णय घेशील तो मला मान्य आहे. शेवटी तुम्हा दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. खरंय, शेवटी प्रश्न दोघांच्या आयुष्याचा आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतलाय की माझा या लग्नाला होकार आहे. नेहा, कॉंग्रॅच्युलेशन. मावशी, अभिनंदन अभिनंदन. अरे आशू, एवढी चांगली बातमी तू एवढं सिरियसली का सांगतोयस? हा म्हणजे हा उर्मिला, काहीतरी गोड आण ग. उर्मिला, आणतेस ना?
माझा तर विश्वासच बसत नाही. आशूने होकार दिला म्हणजे लग्न ठरलंच. आई अगं तू का स्वतःचा जीव जाळतीयस? आता तू काहीतरी बोलणार, मग शिवा म्हणणार की माझ्यावर विश्वास ठेवा, मग आपण हिच्यावर विश्वास ठेवणार आणि मग ही परत माती खाणार. आणि तरी तू आणि बाई आजी ह्या आशेवर राहणार की हा कधीतरी सगळं ठीक होईल. शिवा तुला जे सगळं मिळालंय ना ह्याचं महत्व तुला कळत नाही. ए डुचके, तिला जे कळायला पाहिजे ना ते समज कळतंय. हा डोसक्यावर पडली नाहीये तुझ्यासारखी ती. बस अशू, तू हा निर्णय सगळा विचार करून घेतलायस ना? नाही म्हणजे तुझ्या आयुष्यातला खूप मोठा निर्णय आहे आणि चुकीच्या निर्णयाचे परिणाम भोगलेत त्याने. त्यामुळे यावेळी मला खात्री आहे त्याने पूर्ण विचार करूनच निर्णय घेतला असेल. मी विचार केलाय. मी पडती बाजू घेणार नाही. मी सतत का घ्यायची पडती बाजू? हा, लग्न अगोदर आशूने माझ्या कानाखाली मारली आणि मला घरातनं बाहेर काढलं, तरी मी पडती बाजू घेतली, गप्प बसले. लग्नानंतर भर रस्त्यात मला सोडून गेला, तरी मी पडती बाजू घेतली आणि गप्प बसले. लग्नानंतर एवढं सगळं मान्य करायला एवढा वेळ घेतला, तरी मी पडती बाजू घेऊन गप्पच बसले. आणि आता एवढा मोठा गैरसमज करून ठेवलाय. त्याला माहितीये आमची मैत्री एवढी चांगली आहे, नाण्याला दुसरी बाजू असते ना, दुसऱ्या बाजूचा विचारच केला नाही त्या माणसाने. आता ना त्याला जाणीव झाली पाहिजे. बस झालं. काय मला ना हे सगळं बोलायला आवडत नाही, पण त्यानेच भाग पाडलाय. आणि मी एवढे सगळे कष्ट करून, इतक्या गोष्टी सहन करून त्याच्या घरच्यांची मनं जिंकण्यासाठी एवढे प्रयत्न केले. मी स्वतःला बदलून टाकलं. अजून काय करायला पाहिजे? तरी मी गप्प राहून सगळं सहन करते. तरी तुम्हाला वाटतं की अजून सहन कर. मी सहन करणार नाही. बस झालं. आणि त्याचं जर माझ्यावर प्रेम असेल ना, तर त्याला ते सिद्ध करावं लागेल आणि सगळ्यांसमोर मान्य करावं लागेल. नाहीतर त्याचं लग्न झालं ना तरी मला फरक पडत नाही. चला, मी सांगितलं होतं तसं आता तुम्हाला सगळ्यांना या लग्नात सहभागी व्हावं लागणार आहे. दोघांनीही होकार दिलाय लग्नाला. मग आता कोणाची काही हरकत नाही ना? काय ग संपदा? आशू तू हा धक्का देऊन मला गोत्यात आणलंयस. शिवाय यार आता सगळं तुझ्यावर आहे. चला आता हे तर ठरलंच आहे. आता पुढे काय, कधी कसं करायचं हे तुम्हीच ठरवा. सांगा. अरे आम्ही तारीख काढलीये केव्हाच, आता फक्त तयारी करायची. महिन्याभराच्या आत लग्न करायचं म्हणजे घाई करावीच लागणार होती. आशू, मला विश्वास होता तू माझ्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाहीस. मला खूप आनंद झाला. तू खरंच योग्य निर्णय घेतलास आणि इथून पुढे मला तुला सुद्धा आनंदातच बघायचे. अगं शिवानी काय बोलतेस तू? हे तर बाई माणूस म्हणजे पडती बाजू घ्यायला पाहिजे ना. कोणी सांगितलं बाई माणूस आहे म्हणून पडती बाजू घ्यायची? कोणी सांगितलं? नाही, नवरा आहे बाबा तो, नवऱ्याने काहीतरी केलं तर बाई माणूस आहे म्हणून पडती बाजू घ्या. नाही, नवऱ्याने नवरेगिरी केली, नाही तू बाई माणूस आहेस ना म्हणून शांत राहा. नवरा दारू पिऊन आला, मारहाण केली, बाई माणूस आहे ना तर शांत राहा. हे बाईपणाचं कारण पुढे करून ना बायकांनीच आपल्या पायात बेड्या घालून घेतल्यात. त्या वेळीच तोडल्या नाहीत ना तर आयुष्यभर सहन करावे लागतात. आणि मी त्या सहन करणार नाही. मी करूच शकत नाही. माझ्या आजीने, माझ्या पप्पांनी मला नाही शिकवलं. अन्यायाविरुद्ध बोलायलाच शिकवलं. आणि हे बघा, हा ना माझ्या आत्मसन्मानाचा आता प्रश्न आहे. तुम्हाला विश्वास असेल नसेल, तुम्हाला माहित असेल नसेल, मला माहित नाही, पण मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की मी जे करते ते बरोबर करते. आणि आता बस झालं. या जगात जर प्रेम असेल आणि प्रेमावर कोणाचा विश्वास असेल ना, तर मी जे बोलते, मला जे वाटतंय ते सगळं खरं होईल, नाहीतर नाही होणार.